आमचं प्लॅनिंग थोडंसं चेंज झालेलं आहे। आम्ही रामदाराला न जाता पहिल्यांदा डोमला आलेलो आहोत आणि नंतर मग रामदाराला जाणार आहोत। चला आता उतरा पटापट, लवकर लवकर या। तर कशाचं मंदिर आहे ते डोमला? तर रामाचं मंदिर आहे। हा, अरे वा, हो रामाचं मंदिर आहे। हे समोरच आहे का ताई? आतमध्ये छान बघायला आहे। अच्छा अच्छा, ताईंना माहित आहे। आणि हे मंदिर MIT कॉलेजच्या कॅम्पस मध्येच आहे वाटतं। हे दृश्य खूप सुंदर आहे। उजव्या साईडला पण हे पाची पांडवाचं स्वर्गात जातानाचं दृश्य आहे। तर हे डोमचं मंदिर आहे, श्रीरामाचं मंदिर आहे आणि इथे एंट्री फी आहे 100 रुपये आणि फक्त ऑनलाईन पेमेंट ऍक्सेप्ट करतात। हे कॅश नाही म्हणतात दादा हे। तर बाहेरून तेवढं सुंदर दिसत आहे। तर हे मंदिराच्या बाहेरचं दृश्य आहे। मंदिराच्या समोरच कारंज्या आहेत। मला वाटतं रात्रीचं दृश्य खूप सुंदर दिसत असेल। एवढं सुंदर दृश्य आहे। सर्व संतांच्या मूर्त्या आहेत बघा। हे आहेत संत तुकाराम महाराज। अशा प्रकारे सगळीकडे मूर्त्या आहेत। समोरचं खूप सुंदर दृश्य आहे। वा वा वा, अति सुंदर। तर हा महादरवाजा आहे। काय सुंदर मंदिर आहे बघा। संत गाडगे महाराज, संत मीराबाई, सगळ्या संतांच्या मूर्त्या आहेत इथं आणि समोरच श्रीरामाची मूर्ती आहे। बघा असं मंदिर आहे सुंदरसं आणि मोठा घुमट। पण आवश्यकता असते, विज्ञानाची पण आवश्यकता असते, म्हणून त्यांनी एक अध्यात्म सोबत आणलेले आहे। जसं की डोमचे जे पिलर आहे ते 24 पिलर आहे। 24 पिलरवर त्यांनी हा डोम सेटअप केलेला आहे। जसं की डोमची जी हाईट आहे ती 263 फीट हाईट आहे आणि जे डायमीटर आहे ती 160 फीट, म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठा फोर्सला डोम हा येतो। म्हणून त्याचं जे नाव आहे वर्ल्ड पीस डोम या वर्ल्ड बिगेस्ट डोम हे नाव त्यांनी दिलेलं आहे। जसे की तुम्ही डोमच्या बाहेर मिनार बघणार, मिनार म्हणजे त्याला 4 कोपऱ्याला 4 मंगलस्तंभ आहे। म्हणजे मंगलस्तंभ म्हणजे आपले जे 4 वेद असतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्यानुसार त्यांनी ते मंगलस्तंभ त्यांनी ते केलेले आहेत। जसं की तुम्ही याच्या खाली गेला तर याच्या खाली लायब्ररी आहे आणि ती वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी डिजिटल लायब्ररी आणि डिजिटल लायब्ररीचे जे पिलर आहे ते 108 पिलर आहे। 108 पिलर म्हणजे आपण आत्ता पण बघा 108 माळा जपतो, त्याचे जे मनी असतात ते 108 असतात। म्हणजे 9 प्लॅन्ट्स 12 ॲस्ट्रोलॉजी ते जर इंटू जर केले ते 108 होतात। त्यानुसार त्यांनी 108 पिलर त्यांनी तिथे ते केलेले आहेत। जसे की तिथे ज्ञानेश्वर महाराजांची ध्यान करताना मूर्ती ठेवलेली आहे। म्हणजे त्यांनी सांगितले की आपल्या लाईफमध्ये मेडिटेशन हे किती इम्पॉर्टंट आहे। मेडिटेशन म्हणजे आपण जर मेडिटेशन जर केलं तर सायंटिफिक रिझन हे की शरीराचे जे काय प्रॉब्लेम असतात ते मेडिटेशन हे क्लिअर होतात। म्हणून नेहमी आपल्याला जसा टाइम भेटतो तसं आपण मेडिटेशन हे जरूर केलं पाहिजे। तुम्ही जर तिथे ज्ञानेश्वर महाराजांची जी मूर्ती आहे ती मूर्तीचं सेंटर आणि हा जो बेलचा सेंटर म्हणजे डोमचा सेंटर हा एकच सेंटर आहे। म्हणजे एक्झॅक्ट आपण त्या ज्ञानेश्वर म्हणजे लायब्ररीच्या वरती इथे आपण उभा आहोत एवढं त्यांनी ते सांगितलेलं आहे। आणि तुम्ही खाली जर गीता भवनमध्ये जर गेलात तर तिथे 5 पांडव आणि द्रौपदी म्हणजे जेव्हा ते मोक्ष प्राप्त करण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्यासोबत जो कुत्रा जातो तो खुद यमदूत जातो।
म्हणजे त्यांना कोणाला माहीतच नसते की आपल्यासोबत जो कुत्रा आहे खूप यमदूत आहे. जेव्हा युधिष्ठिर स्वर्गाच्या दारात पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की आपल्यासोबत जो कुत्रा आहे खूप यमदूत आहे आणि त्यांच्यापैकी फक्त युधिष्ठिरला तिथे स्वर्गप्राप्ती झालेली, बाकी तिथे कोणाही स्वर्गप्राप्ती झालेली नाहीये. आणि तुम्ही तिथे मध्ये जर गेला तिथे श्रीकृष्ण, अर्जुन आणि रथ, म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत असता तेव्हाचा प्रसंग त्यांनी तिथे जो दाखवलेला आहे आणि तिथे प्रत्येक रिलीजनचे फोटो त्यांनी लावलेले आहे. एवढंच सांगितलेलं आहे. आता तुम्ही हे एकदा बघा, आपण लायब्ररीमध्ये जाऊया, मग गीता भवनमध्ये जाऊया. ज्या रँक्स आहे त्या वरती जातात आणि फास्ट खाली, म्हणजे आपल्याला प्रत्येक रिलीजनचे पॉझिटिव्ह मिळेल आणि जोपर्यंत आपण ते सपोर्ट करणार नाही तोपर्यंत ती रँक एकदा जरी गेलं तरी फास्ट जातात तरी अजून पण येतात. तर हे 2 मंगलस्तंभ आहेत. इथे एक आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला पण आहे आणि 2 गज पण आहेत. तर 4 वेदाला इंडिकेट करतात. इथे एक स्तंभ आहे आणि इथे एक आहे आणि पाठीमागे पण 2 आहेत असं दादा म्हणतात ते. चला, हे 5 पांडवाचं स्वर्गात जातानाचं दृश्य आहे आणि कुत्रा पण आहे यांच्या बरोबर. श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवन पण आहे. सुंदर असं गार्डन पण आहे इथं. हे दृश्य खूप सुंदर आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत. वा 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 वा. वा 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 वा, किती मोठी लायब्ररी आहे बघा. खूप सुंदर आणि सगळ्यात मोठी लायब्ररी. वर्ल्ड डिजिटल लायब्ररी ही सगळ्यात मोठी डिजिटल लायब्ररी. अच्छा, जगामध्ये का आशिया खंडामध्ये? वर्ल्डमध्ये. अच्छा, वर्ल्डमध्ये सगळ्यात मोठी डिजिटल लायब्ररी आहे ही. जगातील सगळ्यात मोठी डिजिटल लायब्ररी आहे ही. आणि हे मॉनिटर आहेत सगळे असे कव्हर करून ठेवलेले आहेत मॉनिटर. इथं बुक्स पण आहेत.
डेली योगा प्रैक्टिस रूटीन। छान। हाँ, वर्ल्ड की सबसे बड़ी लाइब्रेरी है। हाँ। मग ताई आता कुठं? आता आपल्याला जायचंय रामदरा। आता मी जेवण करणार आहे। पहिल्यांदा जेवण करायचं अगोदर? पहिल्यांदा जेवण करणार आहे, मग आता रामदऱ्याला चला। मग जे ठिकाण राहील ना, भूक लागलेली आहे। रामदराला जाण्यासाठी रस्ता थोडासा उंच आहे। हायवे पासून 6 किलोमीटर मध्ये आतमध्ये यावं लागतं। त्यानंतर मग रामदरा हे तीर्थक्षेत्र आहे।